आज आपण एक नवीन केस बघतोय. त्याच्यामध्ये पेशंट बेसिकली सिव्हिअर कॉर्ड कम्प्रेशन आहे C5 C6 आणि C4 C5 लेवलला. बिकॉज ऑफ दॅट पेशंटला सर्वायकल मायलोपॅथी झालं आहे. या कंडिशनमध्ये पेशंटला जर आपण ॲनेस्थेशिया पॉईंट ऑफ व्ह्यू बघितलं तर इंट्युबेशन करताना जर आपण पेशंटची नेक मुवमेंट जास्त केली तर पेशंटला सडन पॅरालिसिसचा धोका राहतो. त्यामध्ये आपल्याला ॲनेस्थेशिया देताना पेशंटला मॅन्युअल इग्नाइट स्टेबिलायझेशन करून नेकची अजिबात मुवमेंट न करता इंट्युबेट करावं लागतं. त्यानंतर इंट्रॉप ऑल्सो जेव्हा ऑपरेशन चालू असतं त्यावेळी पेशंटला आपण न्यूरो मॉनिटरिंग करत असतो. त्यामुळं पेशंटचं ॲनेस्थेशिया पेन मेंटेन करणं आणि पेशंटला न्यूरो मॉनिटरिंग करणं हे एक चॅलेंजिंग टास्क असतं ॲज अ पॉईंट ऑफ ॲनेस्थेशिया. सर्जरी करताना देखील पेशंटला जरी थोडाफार कॉर्डला धक्का लागला तर पेशंटला सडन पॅरालिसिस होऊ शकतो. त्यामुळं पेशंटला बऱ्यापैकी आपल्याला क्लोज मॉनिटरिंग करावं.